चला आज पाहतोय आपण NMSचा इतिहास विषयाचा 6वा धडा आहे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. ठीक आहे, खूप झाला आता इंग्रजशाही. आता चळवळ केल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य भेटणार नाही. चला, पहिला प्रश्न, ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना कोठे केली? कोलकाता. ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आहे कोलकात्याला. पुढचं, कोणत्या भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला? भारतीय विद्वान पहा, भाऊ दाजी लाड, डॉक्टर रा गो भंडारकर. भाऊ दाजी लाड आणि रा गो भंडारकर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भंडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून कोठे कार्यरत आहे? पुण्यामध्ये भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था कार्यरत आहे. 100 वर्षापासून कार्यरत आहे. ओके, पुण्यामध्ये. पुढचा प्रश्न, वृत्तपत्रांची नावे लिहा. सरकारच्या धोरणावर टीका करणारी म्हणजे सरकारच्या धोरणावर टीका करणारी वृत्तपत्रांची नावं लिहा. पहा, पहिला आहे दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा. पहा, याच्यासाठी आपण असं लिहू शकतो. आता के पहिलं करायचं, के ए एम. के फॉर केसरी, ए फॉर अमृत बाजार, एम फॉर मराठा आणि PhD काम. PhD कामच करायचंय आपल्याला, काम PhD. आता P फॉर प्रभाकर, H फॉर हिंदू आणि D फॉर दर्पण. पहा, सगळे येते काम PhD. लक्षात ठेवा, काम PhD वरून तुम्ही लिहू शकताय के फॉर केसरी, अमृत बाजार, मराठा, P फॉर प्रभाकर, H फॉर हिंदू आणि D फॉर दर्पण. किंवा मॅक PhD म्हणा, मॅक PhD पण चालते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरवण्यात आले? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत भरवले. काय? एका पाठशाळेमध्ये भरवलेलं आहे, मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन केव्हा भरले? 28 डिसेंबर 1885. पुन्हा सांगते, आपल्याकडे कोणाचा बर्थडे असेल आसपास वगैरे तर त्याला पाहिलं की आपलं आठवलं पाहिजे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 1885, 28 डिसेंबर. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी आले होते? तर 72 प्रतिनिधी आले होते. ठीक आहे. आता पाहिजे 28 आहे, इथे 72 आहे. 28 27 उलट गेले की 27 होतं, हे 28 होते, है की नाही? पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष बॅनर्जी. कोलकाता येथील नामवंत वकील व्योमेश चंद्र बॅनर्जी वकील होते ते. उत्तर आहे त्याचं व्योमेश चंद्र बॅनर्जी. ते कोण होते? तर कोलकाता येथले नामवंत वकील होते. पुढचा प्रश्न, डॅश या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला? ब्रिटिश अधिकाऱ्याने घेतला ॲलन ऑक्टेवियन व्ह्यूम. ॲलन ऑक्टेवियन व्ह्यूम. पुढचा प्रश्न, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे डॅश पुढारी होते? हे मवाळ पुढारी होते. ठीक आहे. गोखले, फिरोजशाह मेहता आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी म्हणजे FSG मवाळ अधिकारी, मवाळ पुढारी. राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी डॅश या नीतीचा अवलंब केला? फोडा आणि राज्य करा, डिव्हाइड अँड रूल. शांततेच्या सनदशीर मार्गांचा पुरस्कार करणारे ते मवाळ व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे ते जहाल. हा, आता पहा इथे प्रश्न आहे, इथे मवाळला डॅश येऊ शकतो किंवा जहाललाही डॅश येऊ शकतो. ज्यांना वाटायचं की शांततेमध्ये राहायचं, शांततेतच आपण त्यांना रिक्वेस्ट करायची, अर्ज द्यायचे, सत्याग्रह करायचे, पण मारामाऱ्या असं लढाई वगैरे करायच्या नाही, ते होते मवाळ. त्यांना काय म्हणायचं? मवाळ. आणि ज्यांना वाटायचं नाही नाही आपण संघर्ष केला पाहिजे, बंदुकी घेतल्या पाहिजे, खुन केले पाहिजे किंवा लढा दिला पाहिजे, ते कोण? जहाल. 2 मत पडले होते, काही ना वाटायचं मवाळ, काही होते जहाल. बरं, खालीलपैकी कोणता गट मवाळ पुढाऱ्यांचा? हा, आता खाली तुम्हाला गट दिले जातील 4, मी काही तुम्हाला ऑप्शन दिले नाहीये. तर उत्तर लिहायचं गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता,
आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते मवाळ. म्हणजे तुम्हाला आता सांगितलं मी FSG, FSG, FSG मवाळ, FSG मवाळ. पुढचं, जहाल पुढाऱ्यांचा गट खालीलपैकी कोणता? तर आपल्याला माहिती लाल बाल पाल. लाल फॉर लाला लजपतराय, बाल फॉर बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल. आणि काय तर बिपिन चंद्र पाल. एक मिनिट, पेन खूपच चाललाय माझ्याकडून. कोण कोण आहे? लाल फॉर लाला लजपतराय, पाल फॉर बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बाल लाल पाल हे होते जहाल. पहा कसं यमक जुळलंय. कोण कोण होते जहाल? लाल बाल पाल होते जहाल. हे की नाही? पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रातून इंग्रजांवर टीका केली? केसरी व मराठा. हे आपण पहिल्यापासून माहिती आपल्याला. बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे डॅश मतवादी विचारांचे मुखपत्र होते? जहाल. ठीक आहे, अमृत बाजार हे जहाल विचारांचे होते, त्याच्यामध्ये सगळं जळजळीत लेख यायचे. टिळकांनी शिवजयंती व डॅश या उत्सवाचे आयोजन केले? उत्तर सांगायची गरज आहे का? पहा तुम्ही आठवण ठेवा, मी शेवटी सांगते. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात डॅश हा ग्रंथ लिहिला? टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती, तेव्हा त्यांना मंडालेच्या तुरुंगात ठेवलं होतं आणि तेव्हा तिथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. आपण घरात पण काय लिहित नाहीत, है की नाही? डॅश मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीचा रोग पसरला? 1857. आपल्याकडे आता करोना आला होता ना, तसा प्लेग होता, त्यावेळेस पण सगळ्यांना आयसोलेट वगैरे केलेलं होतं. पुढचं, प्लेगच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी डॅश या अधिकाऱ्याची नेमणूक झाली? रँड. कोणाची झाली? रँड. प्लेगच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी डॅश या अधिकाऱ्याची नेमणूक झाली? रँड. पुढचा प्रश्न, डॅश या अधिकाऱ्याचा वध कोणी केला? चाफेकर बंधू यांनी रँड या अधिकाऱ्याचा वध केला. आता पहा, प्लेगचे 7 करोनामुळे व्हायचे माहिती आहे का? उंदरांच्या पिसेमुळे व्हायचा. ठीक आहे, उंदराला काय म्हणतो आपण? मूषक. आता रँड या अधिकाऱ्याचा वध कोणी केला? तर चाफेकर बंधू. चाफेकर बंधूंचा आजही पुण्यामध्ये चाफेकर चौक म्हणून पुण्यात चिंचवड गावात चौक आहे त्यांच्या नावाने चाललेला. पुढचा प्रश्न, 1905 मध्ये बंगाल प्रांतांची फाळणी कोणी जाहीर केली? 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन. कर्झन. ठीक आहे, लॉर्ड कर्झननी बंगालच्या प्रांताची फाळणीची जाहीर केली. फाळणी केलेली नाहीये, फक्त जाहीर केली. कधी? 1905 मध्ये. डॅश हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला? 18 ऑक्टोबर हा बंगालच्या फाळणीचा दिवस शोक दिन म्हणून पाळण्यात आला. ठीक आहे, 1905 ला जाहीर केली आणि 16 ऑक्टोबर त्याच वेळेचा त्यांनी शोक दिन म्हणून जाहीर केला. बंगाल फाळणीच्या वेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून डॅशचा कार्यक्रम केला? तर रक्षाबंधनाचा. पहा, हे जास्त तुम्ही वाचत नाही पुस्तक, त्यामुळे तुम्हाला नवीन वाटेल. बंगाल फाळणीच्या वेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस आणि रवींद्रनाथ टागोर. आता पहिलं काहीतरी काढू शकतो. SAR किंवा RAS. रस वंगभंग, रस वंगभंग, रस वंगभंग पाठवून टाकायचं. रस फॉर रवींद्रनाथ टागोर, A फॉर आनंद मोहन बोस आणि S फॉर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. डॅश साली बंगालची फाळणी रद्द झाली? 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली. आणि कधी त्यांनी जाहीर केलं? तर 1905. म्हणजे त्याला 6 वर्ष गेलेत. पहा, 6 वर्ष लागले बंगालची फाळणी रद्द करायला. 1905च्या राष्ट्रीय सभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? नामदार गोखले. 1906च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. 5 ला नामदार गोखले, 6 ला दादाभाई नौरोजी. व्यासपीठावरून स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार करणारे कोण? पहा, स्वराज्य हा शब्द आपण वारंवार वापरतो, आपण स्वतंत्र राहतो. तर स्वराज्य हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा व्यासपीठावर उच्चारला होता दादाभाई नौरोजी यांनी. 1906च्या अधिवेशनात कोणती चतुरसूत्री एकमताने स्वीकारली गेली? स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण
आणि बहिष्कार. राब स्ववर्ग. स्व दोनदा आहे मग स्वचा वर्ग म्हणू आपण स्व स्क्वेअर. राब स्व स्क्वेअर. ठीक आहे. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. बहिष्कार कशावरती तर परदेशी गोष्टींवरती. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय सभेचे सुरत अधिवेशन केव्हा झाले? 1907 साली राष्ट्रीय सभेचे सुरत अधिवेशन झाले. प्रश्न उलटा पण येऊ शकतो हा. त्यामुळे फक्त उत्तर पाठ नाही करायचे, पूर्ण लाईन पाठ करायची, पूर्ण एका वाक्यात उत्तर पाठ करायचे आपल्याला. प्रश्न पुढचा. राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडू नये म्हणून कोणी मवाळ व जहाल यांच्यामध्ये मध्यस्थी केली? का त्यांच्यामध्ये वाद नव्हते पण त्यांच्यामध्ये विचारांचा फरक होता. ठीक आहे. कोणी केलं? लाला लजपतराय यांनी दोन्ही सभेमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रीय सभेमध्ये त्यांनी मध्यस्थी केली, मवाळ आणि जहाल या दोन गटांमध्ये. लोकमान्य टिळकांना राजद्रोहाचा आरोप ठेवून 6 वर्षे कोणत्या तुरुंगात पाठवले? म्यानमार. कुठे? म्यानमार. म्यानमार इथलं मंडाले. मंडाले. त्यांनी इथंच त्यांनी काय लिहिलं? त्यांनी इथं लिहिलं गीता रहस्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न. डॅश यांना पंजाबमधून हद्दपार केले? लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार केले. जहाल गटातील कोणत्या नेत्यावर कारावासाची शिक्षा ठोठावली? बिपिन चंद्र पाल. जहाल गटातले बिपिन चंद्र पाल या नेत्यावर कारावासाची शिक्षा ठोठावली. जहालमध्ये कोण येतं? लालबाल पाल. ठीक आहे. त्यातल्या बिपिन चंद्र पाल यांच्यावरती कारावासाची शिक्षा ठोठावली. ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ कोणाच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल मिंटो यांना भेटले? तर आगा खान. आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल मिंटो यांना भेटले. ब्रिटिश सरकारने प्रोत्साहन दिले. आगा खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ कोणाला भेटले? गव्हर्नर जनरल मिंटोला भेटले. ठीक आहे. पुढचा प्रश्न. लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 मध्ये डॅशची स्थापना झाली? मुस्लिम लीगची. काय? मुस्लिम लीगची. इंग्रजांनी त्यांना प्रोत्साहन दिलंय की तुम्ही तुमचा एक समाज बनवा वगैरे असं. मग कोणी केलं ते? आगा खान हे मिंटोला भेटले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मग त्यांनी एक मुस्लिम लीग स्थापन केली. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? 1906. भारतीयांच्या असंतोषाला मलमपट्टी करण्यासाठी 1909 मध्ये कोणता कायदा आला? मोर्ले मिंटो. मोर्ले मिंटो. मोर्ले मिंटो. 1906. असंतोषाला मलमपट्टी म्हणजे चॉकलेट दिल्यासारखं काहीतरी, थोडंसं काहीतरी नियम दिले असतील. पुढचा प्रश्न. कायदे मंडळात भारतीयांची संख्या वाढवणारा व भारतीय प्रतिनिधीचा समावेश करणारा कायदा? मोर्ले मिंटो. त्यांनी काय केलं? भारतीयांची संख्या कायदे मंडळात वाढवली, म्हणजे भारतीय प्रतिनिधींचा समावेश केला त्याच्यामध्ये. पण ते फक्त नामधारी होतं, सगळं कारभार कोण चालवायचं? ब्रिटिशच चालवायचे. पुढचा प्रश्न. डॅश या कायद्यामुळे मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली? 1906 मधील मोर्ले मिंटो. काय? मोर्ले मिंटो यांनी मतदारसंघ वेगळाच केलाय. कोणासाठी? तर मुस्लिमांसाठी विभक्त. त्यातून त्यांच्या निवडणुका होणार, त्यातून निवडून तो पण कोण असणार आहे? मुस्लिमच असं. 1916च्या लखनौ अधिवेशनात कोणाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मिटवण्याचा प्रयत्न झाला? 1916 लोकमान्य टिळक. 1916 मध्ये राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यात समेट घडून आला, याला डॅश म्हणतात? लखनौ करार. पहा आता कोणामध्ये समेट आला? 1916 मध्ये राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग. है की नाही? थोडा आणि पुढा राज्य सुरुवात केली की नाही यांनी, त्यांच्यामध्ये समेट घडून आला. म्हणजे ठीक आहे, दोघांमध्ये सामंजस्यपणे केला. तर लखनौ करार नाही. करार म्हणजे काही वस्तू त्यांना दिल्या असतील, काय आपल्यात ठेवल्या असेल, दोन गोष्टी त्यांनी ऐकल्या, दोन गोष्टी आपण ऐकल्या, दोन गोष्टी त्यांनी माघार घेतल्या असतील, दोन गोष्टी आपण घेतल्या, त्याला म्हणतात करार. सामंजस्य. टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका केव्हा झाली? 1914 मध्ये. 1914 मध्ये. डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक. डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी कोणती चळवळ चालू केली? होम रूल लीग. होम रूल चळवळ. ठीक आहे. डॅश म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे, यालाच स्वशासन असे म्हणतात. होम रूल. होम म्हणजे स्वतःचं घर. ठीक आहे ना. होम रूल म्हणजे स्वशासन. भारतासोबत डॅश या देशातही वसाहतवादाविरुद्ध होम रूल चळवळीप्रमाणे चळवळ सुरू झाली होती. आयर्लंड. आयर्लंडमध्ये पण वसाहतवादाविरुद्ध होम रूल चळवळी सारखीच एक चळवळ सुरू झाली होती. कुठे ते? आयर्लंडला. आयर्लंड.
पुढचा प्रश्न, भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असे 1917 मध्ये डॅश यांनी घोषित केले. मॉन्टेग्यू. मॉन्टेग्यू 1917 मध्ये तत्कालीन भारत मंत्री कोण होते? मॉन्टेग्यू. कोण होते? मॉन्टेग्यू. पुढचा प्रश्न, सरकार जर भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल. या टिळकांच्या धोरणाला डॅश म्हणतात? प्रतियोगी सहकारिता. प्रतियोगी सहकारिता म्हणजे तुम्ही काय दिलं तर आम्ही देऊ, बोलीला बोली. पुढचा प्रश्न, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कधी मंजूर झाला? 1919 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा मंजूर झाला. 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणता कायदा केला? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919. ठीक आहे, भारतामध्ये घटनात्मक सुधारणा करायची म्हणून. ओके. पुढचं, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर टिळकांनी कशी टीका केली? हे स्वराज्य नाही आणि त्याचा पायाही नाही. काय यांनी जे घटना घडून आणल्या, यांनी जे कायदे केले, हे स्वराज्य पण नाही आणि हा त्याचा पाया सुद्धा नाहीये. काय असं कोण म्हटलंय? टिळक. त्यांनी टीका केली आहे. ठीक आहे, माऊस परत कुठे जायलाय? इथे अंडरलाईन करून घेऊ आपण. छान. पुढचा प्रश्न, खालील उद्गार कोणी काढले? हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. कोणी काढले? लोकमान्य टिळकांनी. कधी काढले? चेम्सफोर्डच्या कायद्यांवर टीका करताना. ठीक आहे, प्रश्न इथे संपलेले आहेत. लेसन झाला आपला आता 5वा, 6वा झाला वाटतं. ठीक आहे, पाहू ना आपण कितवा लेसन होता आपला. 6वा लेसन झालेला आहे. पुढच्या वेळेस आपण 7वा लेसन घेणार आहे. तोपर्यंत सर्वांना सांगा की इतिहासाचा NMS चा अभ्यास करायचा असेल तर SMK ट्युटोरियल सर्च करा. ओके, ठीक आहे.